नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग। मी सागरी ताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शिक्षक भरती प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची असणारी परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी, याचं महत्त्व तुम्हाला या काही काळापूर्वी होऊन गेलेल्या घटनेवरती नक्कीच समजलं असेल। कारण नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि तो संपूर्ण या शिक्षक भरती प्रक्रियेला एक वेगळीच कलाटणी देऊन गेलेला आहे। आपल्याला माहिती आहे नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने निकाल काय दिलेला आहे की साधारणतः ज्याची सर्व्हिस कमीत कमी 5 आणि त्याच्यापेक्षा जास्त काळ राहिली असेल यांच्यासाठी टीईटी आता कंपल्सरी झालेली आहे, पात्र असणं गरजेचं। एक तर ते पात्र व्हा किंवा सरळ स्वेच्छा घ्या। म्हणजेच सांगायचं तात्पर्य काय की सर्वोच्च न्यायालयानेच आपल्याला एक गोष्ट नमूद करून दाखवलेली आहे की तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला ही टीईटी क्वालिफाईड असणं गरजेचं आहे। आता आपल्याला माहिती आहे नुकतीच आता टेट 3 संपन्न झाली। अनेक विद्यार्थी या भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहेत, अजून ती प्रोसेस ऑन गोइंग आहे, आपल्याला त्या गोष्टी अपडेट मिळतच राहतात। विद्यार्थी मित्रांनो, आता शासन सुद्धा आता खडबडून जागा झालेलं आहे, कारण आता अनेक शिक्षक असे सापडतील आपल्याला गव्हर्नमेंट सध्या ते सेवेत आहेत ज्यांना आता टीईटीची नितांत गरज आहे पात्रता होणं, आणि त्यासाठीच आता घडामोडी अपडेटेड आपल्याला अत्यंत फास्टली होताना दिसत आहेत। आणि नुकतीच एक बातमी आपल्याकडून येऊन धडकलेली आहे, शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला म्हणजे ही टीईटी 23 नोव्हेंबरला घेण्यास सरकार आता जास्त फास्टली प्रोसेस करताना दिसतोय। बघून घेऊयात बातमी थ्रू आपल्याला नक्की काय घडामोडी घडत आहेत। तत्पूर्वी जर तुम्ही सरळ सेवा भरती प्रक्रियेतील तलाठी भरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच घेऊन आलेली आहे। 1 वर्ष व्हॅलिडिटीची संपूर्णतः टीसीएस पॅटर्न अनुसरून, ज्यामध्ये अध्यापन करणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम असणार आहे। संपूर्ण वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहेत, अगदी माफक दरामध्ये फी आहे। ज्या कोणा विद्यार्थ्यांना बॅचशी संलग्न राहायचे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे। पण नुकतीच एक बातमी येऊन धडकली आणि अक्षरशः सगळ्यांचेच दाबे दणाणले आहेत का, तर आता आपल्याला टीईटीची अनिवार्यता किती आहे संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना समजलं असेल। येत्या 23 नोव्हेंबरला टीईटी परीक्षा राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात, जोरदार का म्हटलं याचं कारण कळलंय तुम्हाला। नोव्हेंबर महिन्यात 23 तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली गेलेली आहे। राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी पर्यंत सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित असू द्यात, विना अनुदानित असू द्यात, कायम विना अनुदानित असू द्यात, शाळांमध्ये शिक्षक सेवक शिक्षक पदावर नियुक्ती असणाऱ्या उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य। मी याच्या अगोदर त्याविषयी माहिती दिली तुम्हाला। त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित ह्याच्यावरती एक राज्याकडून होणारी महाराष्ट्राची टीईटी आणि केंद्राकडून असणारी सीटीईटी दोन्हीही ऑप्शनल आपल्याला आवश्यकता असते। टीईटी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे, परंतु संबंधित अर्ज भरत असताना त्यांना अडचणींना सामना करावा लागतो, त्यामुळे सर्व बिनचूक व्हावं यासाठी काळजी घेण्यात येईल असं नमूद केलेलं आहे। येत्या काही दिवसामध्ये टीईटी परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रोसेस सुरू होईल, त्यामुळे जे या भरती प्रक्रियेत समाविष्ट आहेत टीईटी क्वालिफाईड होणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे। त्यांनी तयारीला लागायचं आहे, अभ्यासाला लागायचं आहे, कारण ही संधी ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आपण सेवेत जरी असलो, आपण प्रत्यक्षात शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलो तरी सुद्धा आपल्यासाठी ही टीईटी आता महत्त्वाची आहे। परीक्षा घेण्यासाठी किमान 2 महिन्याचा आधीपासूनच सर्व तयारी करावी लागेल। मग ज्यासाठी आवश्यक म्हणजे जाहिरात प्रसिद्ध करणं असेल, अर्ज मागवण्याची प्रक्रिया असेल, अर्ज तपासणी असेल, प्रश्नपत्रिका तयार करणं, वाटणं, बैठक व्यवस्था सज्ज, रिसीटचं वाटप करणं, ह्या सगळ्या कारवाया आता इथून पुढे राज्य या परीक्षा परिषदेला करायच्या आहेत। नोव्हेंबर महिन्यात 16 ते 23 अशा 2 तारखा त्यांनी निश्चित केल्या गेल्यात, म्हणजे खरंच आवश्यक अशी बातमी आपल्यासाठी। 2 तारखा परीक्षा परिषदेने काढल्या आहेत। एमपीएससी, यूपीएससी यासह अनेक परीक्षांच्या तारखांची पडते, म्हणजे त्याला पॅरलल कुठली एखादी एक्झाम आहे का हे सुद्धा तपासलं जाते। शक्यतो 23 नोव्हेंबरच निवडली जाईल।
अनुत्तीर्ण उमेदवारांना म्हणजे इथं मी मगाशी जी गोष्ट तुम्हाला हायलाइट करून सांगितली इथं ती गोष्टच नमूद केली आहे काय सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच शिक्षकी सेवेत असलेल्या परंतु टीईटी अनुत्तीर्ण उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले तसे टीईटी उत्तीर्ण झाल्यास त्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यायची अजिबात तिथं थांबायचं नाही तुम्हाला टीईटी पास असणं गरजेचं आहे टीईटी उत्तीर्ण झाल्यास त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांच्या जागेवर टीईटी उत्तीर्ण उमेदवार संधी देण्यासंदर्भात सुतोवाच नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिलाय आणि त्याच्यासाठीच ही येऊ घातलेली टीईटी अत्यंत महत्त्वाची असणार आहे कारण आता याचं महत्त्व संपूर्ण जेवढ्या काही देशभरातल्या जेवढ्या काही शिक्षक भरतीशी रिलेटेड असणारे व्यक्ती आहेत प्रत्येकासाठी ही गोष्ट खूप अनिवार्य झाली आहे आता नुकतंच नंदकुमार बेडसे जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे त्यांचं वक्तव्य पाहूयात राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या 23 नोव्हेंबरला राज्यात टीईटी परीक्षा घेण्याचं नियोजन करण्यात येते या संदर्भात पूर्व तयारी असून त्या संदर्भात म्हणजे जे काही आवश्यक बाबी आहेत ती करण्यास सुरुवात केली गेली तसे त्यांनी आदेश दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे कारण टीईटी जर पात्र असेल तर एकतर तुम्ही शासकीय सेवेत असाल तर ते कायम राहताल दुसरी गोष्ट टीईटी पास आउट झाला तर पुढची जी होणारी टेट एग्जाम आहे ते सुद्धा तुम्ही कारण आपल्याला माहिती आहे आत्ताची चाललेली साधारणतः तिसरी ही भरती प्रक्रिया आहे आणि ती टेटच्या आधारावरती पवित्र पोर्टलच्या आधारावरती आणि याच्यासाठी कंपल्सरी टीईटी आहे म्हणजे शिक्षक व्हायचं असेल मित्रांनो तर टीईटी तुम्हाला द्यावीच लागेल पात्रता होणं गरजेचं आहे मग टीईटी 1 असू द्या टीईटी 2 असू द्यात मग त्याच्यामध्ये कुणाला अनिवार्यता आहे डीएड असेल आपण कुठल्या वर्गाला शिकवतो या संदर्भात मी डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेत त्यामुळे तुम्हाला जरी तारीख 23 नोव्हेंबर दिसत असली आपण इथून मागचा जर अनुभव घेतला साधारणतः 1.5 ते 2% रिझल्ट लागतो संपूर्ण महाराष्ट्रात टीईटी हे पात्रता धारण करणं हे एवढं पाहता अशक्यही नाही आणि खूपच सोपी आहे असं जे एमपीएससी यूपीएससी करतात त्यांचाही अनुभव घ्या सहजासहजी पास आउट होणं शक्य नाही त्याच्यामुळे जरी तुम्हाला 23 नोव्हेंबर बघू ज्यावेळेस प्रत्यक्षात नोटिफिकेशन येईल त्यावेळेस तयारीला लागू असा जर कोणी विचार करत असेल तर त्यांनी मग परत एकदा अपात्रतेकडे जाताल या गोष्टीचं भय या गोष्टीची चिंता मनामध्ये असणं गरजेचं आहे त्यामुळे तयारीला लागा जरी तारीख पुढची दिसत असली तरी आत्तापासूनच तुम्ही या प्रक्रियेला समाविष्ट होणं गरजेचं आहे अनुत्तीर्ण जे उमेदवार आहेत आणि जे शासकीय सेवेमध्ये आहेत त्यांनी तर आता परत खडबडून जागं होणं गरजेचं आहे कारण आता याशिवाय तरुणोपाय नाही सर्वोच्च न्यायालयाने जर निकाल दिला असेल तर त्या निकालावरती तुम्हाला आता कायम राहावं लागेल आणि आता तुम्हाला तयारीला लागावं लागेल चला विद्यार्थी मित्रांनो यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वारंवार वेळोवेळी देतच राहील तूर्तास मी थांबतोय पण सावध व्हा काळजी घ्या आणि नक्कीच या तयारीला लागणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला विद्यार्थी मित्रांनो थांबतोय इथंच पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तूर्तास रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर